सरकारचा कार्यकाळ संपत असल्यानं मुख्यमंत्री शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता। नवं सरकार स्थापन होईपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार। शिवसेना कार्यकर्त्यांनी एकत्र जमू नये, माझ्या समर्थनार्थ वर्षा किंवा इतर ठिकाणी एकत्र येऊ नये, मुख्यमंत्री शिंदेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। शिवसैनिकांना आज वर्षावर येण्याच्या देण्यात आल्या होत्या सूचना। महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचं मत। जास्त जागा असताना मुख्यमंत्रीपद सोडणं योग्य नसल्याची भूमिका। आजच निर्णयावर शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती। अमित शहा निरीक्षक म्हणून आज मुंबईत येणार, शहांच्या उपस्थितीत सीएम पदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाला 5 अपक्ष आमदारांचा पाठिंबा। रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव माने, रवी राणा आणि शिवाजी पाटलांचा पाठिंबा। भाजपचं संख्याबळ 137 वर। तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाले की मी बसलोच पुन्हा उपोषणाला, मनोज जरांगेंकडून फडणवीसांचं नाव न घेता टीका। दादा भुसे, शंभूराज देसाई, उदय सामंतांनी सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेट। एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा, शिवसेनेच्या सर्व आमदारांचा आग्रह। महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवण्यात यावा, मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे गटाची मागणी। शिंदेंना मुख्यमंत्री केलं जाईल, नरेश म्हस्केंकडून विश्वास व्यक्त। तर फडणवीस मुख्यमंत्री झाले तर स्वागतच असेल, महायुतीच्या निर्णयासोबत असू, नरेश म्हस्केंचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा। हायकमांडनं राजीनामा स्वीकारला नाही, सूत्रांची माहिती। रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती। शुक्ला आज महासंचालक पदाचा पदभार स्वीकारणार। ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांची आज मातोश्रीवर बैठक। दुपारी 12:30च्या बैठकीत पराभूत उमेदवारांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पराभूत उमेदवारांची आज सकाळी 11 वाजता वायबी चव्हाण सेंटरवर बैठक। पराभवाच्या कारणासंदर्भात शरद पवार, जयंत पाटलांच्या उपस्थितीत बैठक। महायुतीच्या बैठकीत 2-2-1च्या फॉर्म्युल्यावरही चर्चा। 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिंदे गट, अजित पवार 1 वर्ष असण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। सीएम पदासाठी 2-2-1चा फॉर्म्युला शक्य नाही, मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष किंवा 2-2-1 वर्ष वाटप होईल असं वाटत नाही, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही फॉर्म्युला नाही, तिघे एकत्र बसून निर्णय घेऊ, अजित पवारांकडून स्पष्ट। मुख्यमंत्रीपदासाठीच्या 2-2-1च्या फॉर्म्युल्यावर कोणतीही चर्चा नाही, अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांची माहिती। केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील, फडणवीस, शिंदे आणि अजित पवार तिघेही बसून निर्णय घेतील, बावनकुळेंची माहिती। शिंदे सुरुवातीला सलग 1 वर्ष आणि नंतर भाजप 4 वर्ष मुख्यमंत्रीपदी राहील असं मला वाटतंय, आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला अंदाज। शिंदे, फडणवीस आणि दादांमध्ये सरकार स्थापनेबाबत 15 मिनिटं चर्चा। दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चेच्या फेऱ्या। मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसोबत 20 मंत्र्यांचा शपथविधी होणार, भाजपचे 10 तर शिवसेना एनसीपीचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेणार, सूत्रांची माहिती। माझ्या मतदारसंघातून सर्वाधिक लीड मला, संधी द्यावी। शिंदेंनी ठरवलं तर मला नक्की मंत्रिपद मिळणार, प्रकाश सुर्वेही मंत्रिपदासाठी इच्छुक। विधान भवन परिसरातही नव्या आमदारांचा शपथविधीची तयारी सुरू। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीसाठी तयारी। जरी फडणवीस असले तरी तुम्हीही 20 आहात, पुरून उरा, उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित 20 आमदारांना कानमंत्र। मातोश्री बाहेर ठाकरे गटाकडून बॅनरबाजी। लढता लढता हरलो तरी हरल्याची मला खंत नाही, अशा आशयाचा बॅनरवर मजकूर। मुख्यमंत्री एकच, एकनाथ शिंदे, अकोल्यात बॅनर। शिंदे गटाचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळांकडून बॅनरबाजी। अकोला शहरातील विविध चौकात बॅनर लावले। नागपुरात अनिल देशमुखांचा घरासमोर पवार गटाला डिवचणारे होर्डिंग्स। महाराष्ट्रानं ठरवला राष्ट्रवादीचा खरा वारसदार, तुतारीच्या नवनियुक्त 10 आमदारांचेही आता अजितदादा हेच वाली, होर्डिंग्सवर उल्लेख। देवाभाऊ भावी मुख्यमंत्री, नागपूरच्या धरमपेठ परिसरात बॅनरबाजी। विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अभूतपूर्व विजयानंतर बॅनरबाजी। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी ग्रामदैवताकडे साकडं। अहिल्यानगरमधील शिवसैनिकांचं ग्रामदैवत विशाल गणपतीला साकडं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले मतदारांचे आभार। राज्यातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडका शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक यांनी शिवसेनेवर दाखवलेल्या विश्वासासाठी मानले आभार। यापुढे थेट महायुतीत जायला हवं, युतीत नसल्यानं महायुतीच्या नेत्यांनी सहकार्य केलं नाही, मनसेच्या नेत्यांची राज ठाकरेंपुढे बैठकीत भूमिका।
अजितदादांचे आमदार दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट. प्रतिष्ठान संदर्भात चर्चा. कुठलीही राजकीय बैठक नव्हती. पवारांच्या भेटीनंतर वळसे पाटलांची प्रतिक्रिया. रोहित पवार आणि अजित पवारांची कराडच्या प्रीतिसंगमावर भेट. थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं बघ. दादांचा रोहित पवारांना मिश्किल टोला. कर्जत जामखेडमधील माझा पराभव हा नियोजित कट. अजित पवार कटात सहभागी झाल्याचं दिसतं. भाजप नेते राम शिंदेंचा आरोप. तर पराभव झाल्यानं दादांवर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचं रोहित पवारांचं प्रत्युत्तर. अजित पवारांची सभा झाली असती तर रोहित पवार पराभूत झाले असते. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. राजीनामा देण्याबाबत अजून कुठलीही चर्चा नाही. डाकुगिरी करणाऱ्या लोकांना हे काही नवीन नाही. नाना पटोलेंचं राजीनाम्याच्या चर्चांवर उत्तर. तर महाराष्ट्राच्या निकालावर पटोलेंची दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा झाल्याची माहिती. भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा जिल्हाध्यक्षांसोबत संवाद. राज्यातील निकालानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आदेश. गेल्या 5 वर्षांपासून सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद न मिळाल्यानं यंदा 2 मंत्रिपदाची अपेक्षा. सचिन कल्याण शेट्टी आणि समाधान अवताडेंचं नाव आघाडीवर. महायुतीचे 4 उमेदवार विजयी. नंदुरबारच्या शहादाचे भाजप आमदार राजेश पाडवींचे भावी कॅबिनेट मंत्री म्हणून झळकले बॅनर. तळोदा शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी. हिंगोली शहरात संतोष बांगरांचे भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले. बांगरांच्या समर्थकांनी लावले मंत्रिपदाचे बॅनर. शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपेंच्या अटीतटीच्या लढतीत पराभव. टोपेंकडून समाज माध्यमांवर सुरेश भट यांची कविता पोस्ट. कवितेतून टोपेंच्या भावना व्यक्त. मुख्यमंत्री एकच एकनाथ शिंदे. अकोल्यात बॅनर. शिंदे गटाचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळांनी लावले बॅनर. तुळजापुरात श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी उत्साहात साजरी. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सपत्नीक महारुद्राभिषेक केला. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे अमरावतीत. माजी आमदार अरुण अडसड यांच्या निवासस्थानी बागडेंची भेट. अडसड यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया. 26/11च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पुण्यातील नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली. शहीदांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती तसेच पुष्प अर्पण. पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. 2 तरुणांनी धमकावून अत्याचार केला. मनोर पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. नंदुरबारमध्ये तळोद्याहून धनपूरकडे जाणाऱ्या एसटीचा अपघात. तळोदा शहरापासून काही अंतरावरील रांजणी फाट्याजवळ बस पलटली. एसटीमधील 30हून अधिक प्रवासी जखमी. 4चाकी वाहनाची रस्त्यावरील नागरिकांसह दुचाकी आणि 4चाकीला धडक. अपघातात 2 गंभीर जखमी. खासगी रुग्णालयात उपचार सुरू. कल्याणमध्ये सोनाराच्या दुकानावर BISचा छापा. 1610 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त. दागिन्यावर हॉलमार्कचा स्टॅम्प नसल्यानं कारवाई. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयावर शेतकऱ्यांचा ठिय्या. व्यापाऱ्यानं रक्कम थकवल्यानं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये 48 तास पाणी पुरवठा बंद राहणार. जलवाहिन्या स्थलांतरित करण्यासाठी पाणी पुरवठा बंद राहणार. पालिका प्रशासनाची माहिती.